Hello everyone. In today's lecture, we are going to discuss some more important points regarding equilibrium. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम. तर इक्विलिब्रियम ही काय असते, एखाद्या रिॲक्शनची रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये येणारी स्टेज की ज्या वेळेला फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट जो असतो तो काय झालेला असतो, सेम झालेला असतो, राईट, इक्वल झालेला असतो. त्याला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम स्टेज. ठीक आहे. आणि इक्विलिब्रियमचे आपण किती टाईप सांगितले होते, 3. तर त्याच्यामध्ये आपण फिजिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय आणि आयनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, हेही थोडक्यात डिस्कस केलं होतं. ॲक्च्युअल टॉपिक आहे आयनिक इक्विलिब्रियम, पण आपण इक्विलिब्रियम केमिकल इक्विलिब्रियमचे काही कॉन्सेप्ट्स याच्यामध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत, की जे आपल्याला पुढे आयनिक इक्विलिब्रियममध्ये काय करावे लागतात, यूज करावे लागतात. ओके. नाव इन द इक्विलिब्रियम देर आर 2 टाईप्स ऑफ इक्विलिब्रियम आर ऑब्झर्व्ड. ठीक आहे. म्हणजेच काय, इक्विलिब्रियममध्ये 2 डेफिनिशन्स आपल्याला महत्त्वाच्या बघायच्या आहेत. एक म्हणजे होमोजिनियस इक्विलिब्रियम and second one is heterogeneous equilibrium. Okay, so what is mean by homogeneous equilibrium? The equilibrium in which all reactants and products are present in single phase is called होमोजिनियस इक्विलिब्रियम. ओके, म्हणजे अशी एखादी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये इक्विलिब्रियम स्टेज आलेली आहे आणि इक्विलिब्रियम स्टेजला ऑल द रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स आर प्रेझेंट इन सेम फेज, then it will be an example of homogeneous equilibrium. Okay, so see here nitrogen is in gaseous state, oxygen is in gaseous state and nitric oxide is also in gaseous state. म्हणजे रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट इक्विलिब्रियमला काय झालेले आहेत, सेम स्टेजमध्ये प्रेझेंट आहेत. अशा वेळेला ह्याला आपण काय म्हणणार, होमोजिनियस इक्विलिब्रियमचा एक्झाम्पल. ओके, वन मोर एक्झाम्पल वी कॅन टेक. N2 plus thrice H2 gives twice NH3. Okay, ammonia is also a gas, hydrogen is also a gas, nitrogen is also a gas. Consider this reaction comes at equilibrium, and at the time of equilibrium all reactants and products are present in same phase, therefore it is called homogeneous equilibrium. Okay, and now हेटेरोजिनियस इक्विलिब्रियम. हेटेरोजिनियस इक्विलिब्रियममध्ये आपण काय म्हणू शकतो, द इक्विलिब्रियम इन विच रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट एक्झिस्ट इन 2 or more phases. It is called heterogeneous equilibrium. For example, calcium carbonate is decomposed to give us calcium oxide plus CO2. ठीक आहे. CO2 काय असतो, गॅस असतो. कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड स्टेटमध्ये असतो आणि कॅल्शियम कार्बोनेटसुद्धा सॉलिड स्टेटमध्ये असतो. सो समजा ह्या रिॲक्शनमध्ये आता इक्विलिब्रियम आलेला आहे, तर इक्विलिब्रियम आलेला असताना सबस्टन्सेस जे आहेत, काही प्रॉडक्ट जे आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये आहेत, रिॲक्टंट सॉलिड स्टेटमध्ये आणि एक प्रॉडक्ट गॅशियस स्टेटमध्ये आहे, राईट. दॅट मीन्स ॲट इक्विलिब्रियम products and reactants are present in 2 or more phases. So it is an example of heterogeneous equilibrium. Consider one more example, C plus CO2 घेऊयात आपण. C plus CO2 it gives twice of CO, that is carbon monoxide. ओके, इथं बघा की हे गॅसेस स्टेट, CO2 गॅशियस स्टेटमध्ये आहे, CO गॅशियस स्टेटमध्ये आहे आणि कार्बन मात्र सॉलिड स्टेटमध्ये आहे. तर अशा पद्धतीचं एक्झाम्पल जे असतं ज्याच्यामध्ये इक्विलिब्रियमला रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या फेजेस ज्या असतात त्या डिफरंट असतात, त्याला काय म्हटलं जातं, हेटेरोजिनियस इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल. ओके, नाव वी आर गोइंग टू डिस्कस वन ग्राफ इन अन इक्विलिब्रियम. ठीक आहे. तर आपण कन्सिडर करूयात रेट वर्सेस टाईमचा ग्राफ. ठीक आहे. रेट ऑफ द रिॲक्शन वर्सेस टाईम. रेट ऑफ रिॲक्शन मी वाय ॲक्सिसवर घेतलेला आहे आणि टाईम मी एक्स ॲक्सिसवर घेतलेला आहे. ठीक आहे. तर रेट ऑफ द रिॲक्शन जो आहे आपल्याला माहिती आहे की कन्सिडर करू आपण एक रिॲक्शन ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. ठीक आहे. तर ए प्लस बीचं सी प्लस डीमध्ये कन्व्हर्जन होणं, ए आणि बीचं सी आणि डीमध्ये कन्व्हर्जन होणं ही फॉरवर्ड रिॲक्शन आहे कन्सिडर करू, आणि सी आणि डीचं ए आणि बीमध्ये बॅक कन्व्हर्जन होणं ही बॅकवर्ड रिॲक्शन आहे असं आपण कन्सिडर करू, किंवा रिव्हर्स रिॲक्शन. तर सुरुवातीला जेव्हा आपण रिॲक्शन स्टार्ट करणार त्यावेळेला फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट जो आहे, म्हणजे ए आणि बीचं
जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे हळूहळू कमी होत जाणार आणि सी आणि डीमध्ये त्याचं कन्व्हर्जन होत जाणार. तर ए आणि बीचं सी आणि डीमध्ये कन्व्हर्जन होण्याची ही जी फॉरवर्ड रिॲक्शन आहे त्याचा रेट सुरुवातीला काय असणार, जास्त असणार आहे आणि हळूहळू काय होत जाणार, तो कमी होत जाणार. आणि जसे जसे सी आणि डी हे जे काही रिॲक्टंट्स आहेत हे प्रॉडक्टमध्ये जसे जसे कन्वर्ट व्हायला स्टार्ट होतील तसं तसं बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट जो आहे तो इन्क्रीज व्हायला स्टार्ट होणार, राईट. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट सुरुवातीला इथं आहे म्हणजे हाय आहे कन्सिडर करू, हळूहळू तो काय झालेला आहे, कमी होत गेलेला आहे. ठीक आहे, आणि हळूहळू काय झालेला आहे, कमी होत गेलेला आहे, अशा पद्धतीनं कन्सिडर करा. आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा जो रेट आहे तो हळूहळू काय होत गेला, इन्क्रीज होत गेला आणि ॲज कम्पेअर टू द फॉरवर्ड रिॲक्शन. आणि ज्या वेळेला फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट इक्वल होणार ती जी स्टेज असते रिॲक्शनची तिला काय म्हटलं जातं, इक्विलिब्रियम स्टेज. म्हणजे इथे आता इक्विलिब्रियम कंडिशन आलेली आहे आणि ती मेंटेन झालेली आहे, ती फर्दर चेंज होणार नाही. म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन जो आहे तो काय झालेला आहे, इक्वल झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. सो या स्टेजला आता इक्विलिब्रियम स्टेज आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. सो हा जो ग्राफ आहे हा फॉरवर्ड रिॲक्शनचा ग्राफ आहे ज्याच्यामध्ये फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट हळूहळू कमी होत जातो आणि बॅकवर्डचा रेट हळूहळू काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. आणि ज्या टाईमला तो काय होतो, सेम होतो, त्या टाईमला इक्विलिब्रियम स्टेज आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने जर ग्राफ दिला तर आपल्याला ओळखता आला पाहिजे. ओके, अँड इन द लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस दॅट की इक्विलिब्रियमला रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन अँड रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन बिकम्स इक्वल बट द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट रिमेन कॉन्स्टंट. ठीक आहे, तर तो ग्राफ कसा असतो आपण बघूयात जरा. की विथ टाईम इथे आपण घेऊयात, आपण आता या ॲक्सिसवर एक्स ॲक्सिसवर टाईम घेणार आहोत आणि या ॲक्सिसवर कॉन्सन्ट्रेशन घेणार आहोत. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की प्रॉडक्टचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं हळूहळू काय होत जातं, डिक्रीज होत जातं. ठीक आहे, म्हणजे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जाणार, हळूहळू डिक्रीज होत जाणार आणि इक्विलिब्रियम आल्यानंतर रिॲक्शनमध्ये ते जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल ते काय राहणार, कॉन्स्टंट राहणार, राईट. त्यामुळे मी अशी स्ट्रेट ही जी काही लाईन आहे ही दाखवलेली आहे, हॉरिझॉन्टल लाईन विच इज पॅरलेल टू दिस ॲक्सिस. इथं विथ टाईम कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार नाही. हे समजा रिॲक्टंटसाठी आहे. ओके, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू इन्क्रीज होत जाणार आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन पण एका पर्टिक्युलर टाईमनंतर काय होत जाणार, ज्यावेळेला इक्विलिब्रियम येणार त्यावेळेला काय होत जाणार, कॉन्स्टंट राहणार म्हणू शकतो आपण. तर हे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे हे प्रॉडक्टचं आहे जे इन्क्रीज झालेलं आहे, वाढत गेलं पण कॉन्स्टंट राहिलं. इथं पण कमी होत गेलं आणि एका पर्टिक्युलर टाईमनंतर काय झालं, ते कॉन्स्टंट राहिलं. म्हणजे आता इथे या स्टेजला इक्विलिब्रियम आलेला आहे असं आपण म्हणू शकतो, राईट. ग्राफ असाही काढता येऊ शकतो. लक्ष द्या की या बाजूला समजा कॉन्सन्ट्रेशन आहे आणि या बाजूला टाईम आहे कन्सिडर करू. ठीक आहे, तर आपला ग्राफ जो आहे तो असाही असू शकतो की प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू इन्क्रीज होत गेलं आणि ते कॉन्स्टंट राहिलं आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन पण हळूहळू इन्क्रीज होत गेलं आणि ते कॉन्स्टंट राहिलं. अशा पद्धतीनंही आपण ग्राफ काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. रिॲक्टंट आणि हे प्रॉडक्टसाठीचा ग्राफ आहे. ठीक आहे, तर इथे या टाईमला आपल्याला एक लक्षात येत असेल की या ग्राफमध्ये मी काय दाखवलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय राहिलेलं आहे, इक्वल पण झालेलं आहे आणि कॉन्स्टंट पण राहिलेलं आहे. तर हे असं होऊ शकतं, असं काही मॅन्डेटरी नाही आहे की प्रॉडक्ट आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कधीच सेम नाही होऊ शकत, असं नाही आहे. तर काही केसेसमध्ये आपल्याला असं बघायला मिळू शकतं की ॲट इक्विलिब्रियम प्रॉडक्ट आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन सेम होऊ शकतं, पण ऑल द टाईम द केस इज नॉट सेम. ठीक आहे, नेहमीच असं असणार नाही आहे. जर रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं इक्विलिब्रियमला कॉन्सन्ट्रेशन जर सेम झालं तर इट विल बी जस्ट अ कोइन्सिडन्स, असं होऊ शकतं, नाही असं आपण म्हणू शकत नाही. पण शक्यतो कसं असतं, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जे काही बनलेलं आहे ते ॲट द टाईम ऑफ इक्विलिब्रियम हे मोस्ट ऑफ द टाइम्स काय असतं, डिफरंट असतं, पण ते कॉन्स्टंट राहतं. जे काही पण असेल ते थ्रू आउट इक्विलिब्रियम, जोपर्यंत इक्विलिब्रियम डिस्टर्ब होत नाही तोपर्यंत ते कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे, सो इक्विलिब्रियम जो असतो तो बऱ्याचशा गोष्टीवर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो असतो किंवा इक्विलिब्रियमची जी पोझिशन असते ती बऱ्याच गोष्टीवर काय करते, डिपेंड करते. तर नेमकं इक्विलिब्रियमच्या कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट कॅरेक्टरिस्टिक्स
of equilibrium. Okay, so here we are going to discuss characteristics of equilibrium. Okay, so here first characteristic. ओके, सगळ्यांना माहिती आहे की ॲट इक्विलिब्रियम काय असतं, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड किंवा रिव्हर्स रिॲक्शन्स प्रोसीड विथ सेम रेट, है ना. काय असतं, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिॲक्शन सेम रेटनी चालू असतात. ठीक आहे. सेकंड काय म्हणू शकतो आपण, ऑल रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स आर प्रेझेंट ॲट इक्विलिब्रियम. ऑल रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स आर प्रेझेंट ॲट इक्विलिब्रियम. ठीक आहे. कन्सिडर करू आपण ही वाली रिॲक्शन N2 प्लस थ्राईस H2 गिव्स ट्वाईस NH3. ठीक आहे. कन्सिडर करू ही आपण रिॲक्शन स्टार्ट केली, काही वेळानं नायट्रोजन आणि हायड्रोजन अमोनियामध्ये कन्वर्ट व्हायला स्टार्ट होणार आणि थोड्या वेळानंतर अमोनियासुद्धा जेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन बऱ्यापैकी बनणार तेव्हा अमोनिया नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये बॅक कन्वर्ट व्हायला स्टार्ट होणार. ओके, नाव ॲट दिस टाईम आपण काय म्हणू शकतो की नायट्रोजन आणि हायड्रोजनचं थोडं कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे, पण काहीतरी कॉन्सन्ट्रेशन ॲट द टाईम ऑफ इक्विलिब्रियम शिल्लक राहिलेलं असणार आणि अमोनियाचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन बनलेलं असणार आहे आणि त्यापैकी थोडा अमोनिया काय व्हायला स्टार्ट होणार, N2 आणि H2 मध्ये कन्वर्ट व्हायला स्टार्ट होणार. म्हणजे ॲट द टाईम ऑफ इक्विलिब्रियम रिॲक्टंटसुद्धा प्रेझेंट असतात आणि प्रॉडक्टसुद्धा रिॲक्शन मिक्सचरमध्ये प्रेझेंट असतात असं आपण म्हणू शकतो, राईट. पण त्यांचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल ते काय राहतं, कॉन्स्टंट राहतं, कारण जितके याचे मॉलिक्युल्स याच्यामध्ये कन्वर्ट होत राहणार तितकेच हे मॉलिक्युल्स याच्यामध्ये सुद्धा कन्वर्ट होत राहणार आहेत. ओके, सो आय होप यू आर गेटिंग द कॅरेक्टरिस्टिक्स. ऑल द रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स आर प्रेझेंट ॲट द टाईम ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे. नाव द थर्ड कॅरेक्टरिस्टिक वी आर गोइंग टू डिस्कस. थर्ड कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण काय सांगू शकतो, द concentrations of reactant and product remain constant. ठीक है. Concentrations of reactant and product remain constant and the most important thing, those are called equilibrium concentrations. Those are called equilibrium concentrations. Okay, now the next, त्यांना काय म्हटलं जातं, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स म्हटलं जातं. ॲट द टाईम ऑफ इक्विलिब्रियम रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं त्याला आपण इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन असं म्हणणार आहोत. ओके, नाव फोर्थ कॅरेक्टरिस्टिक, ॲट इक्विलिब्रियम फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिॲक्शन स्टार्ट्स सायमल्टेनियसली and both the processes continues to takes place in opposite direction. ठीक आहे. आता याचा अर्थ काय आहे की रिॲक्शन आपल्याला ॲट द टाईम ऑफ इक्विलिब्रियम आपल्याला असं वाटू शकतं की रिॲक्शन काय झालेली आहे, स्टॉप झालेली आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू H2 आणि I2चं HI मध्ये कन्वर्जन. ठीक आहे, ट्वाईस ऑफ HI. तर बाळांनो ह्या रिॲक्शनमध्ये कसं असतं की हायड्रोजन गॅस जो असतो हा कलरलेस असतो. आयोडीनच्या वेपर ज्या असतात, आयोडीन पण गॅशियस स्टेटमध्ये असतो, त्याच्या वेपर्स असतात व्हायलेट कलर. ठीक आहे. आणि जो HI आपला तयार होतो, HI जो असतो दॅट इज कलरलेस. ओके, तर आता जेव्हा हायड्रोजन आणि आयोडीनचं कॉम्बिनेशन होऊन HI फॉर्म व्हायला स्टार्ट होतो त्यावेळेला हा जो व्हायलेट कलर असतो, डीप व्हायलेट कलर, हा काय झालेला असतो, हळूहळू फेड व्हायला स्टार्ट होतो. ठीक आहे. कशामुळे फेड व्हायला स्टार्ट होणार, कारण आयोडीन आणि हायड्रोजन रिॲक्ट होऊन HI तयार करायला स्टार्ट करणार ना, ज्याचा कलर कसा असतो, कलरलेस, राईट. पण आफ्टर सम टाईम आपल्याला असं बघायला मिळतं की रिॲक्शन मिक्सचरचा जो कलर आहे हा काय राहिलेला आहे,
कॉन्स्टंट राहिलेला आहे. म्हणजे व्हायलेट कलर जो डीप व्हायलेट कलर होता, डीप व्हायलेट कलर, तो काय व्हायला स्टार्ट होतो, हळूहळू फेड व्हायला स्टार्ट होतो आणि एका पर्टिक्युलर टाईमला तो जो कलर आहे तो आपल्याला कॉन्स्टंट राहिलेला बघायला मिळतो. ठीक आहे, म्हणजे अशा वेळेला आपण काय म्हणणार, आता रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम कंडिशन आलेली आहे. याचा अर्थ HI जे आहे ते H2 आणि I2 मध्ये पुन्हा कन्वर्ट व्हायला स्टार्ट झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो की नाही, राईट. तर मग अशा वेळेला आपण काय म्हणू शकतो, आपल्याला बघताना तर असं वाटणार की कलर कॉन्स्टंट राहिलेला आहे, याचा अर्थ रिॲक्शन इथं काय झालेली आहे, स्टॉप झालेली आहे. पण रिॲक्शन स्टॉप झालेली असत नाही. ॲट काय म्हणू शकतो आपण, मायक्रोस्कोपिक लेवल रिॲक्शन कंटिन्यूज टू प्रोसीड इन बोथ डिरेक्शन. ओके, मग अशा वेळेला आपल्याला दिसताना तर वाटतं की रिॲक्शन स्टॉप झालेली आहे, इट इज सीज्ड. ओके, बट इट इज नॉट हॅपनिंग लाईक दॅट. रिॲक्शन इज कंटिन्यूज टू प्रोसीड इन ऑपोजिट डिरेक्शन. म्हणजे इथं रिॲक्शन स्टॉप नसते तर चालू असते. म्हणून आपण काय म्हणतो, नेचर ऑफ इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम इज डायनामिक. ठीक आहे, MCQसाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इक्विलिब्रियम हॅज डायनामिक नेचर असं म्हटलं जातं, बिकॉज डायनामिकचा अर्थ असतो मूव्हिंग. ठीक आहे, मूव्हिंग म्हणजे काय, तर दोन्ही डिरेक्शनमध्ये रिॲक्शन कंटिन्यू होत राहणार आहे, ती थांबणार नाही आहे. ओके, आय होप यू आर गेटिंग द कॉन्सेप्ट. नाव लास्ट काही कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्याच्यामध्ये 5th कॅरेक्टरिस्टिक आपण काय बघणार आहे बघा, रिगार्डिंग कॅटलिस्ट. ओके, कॅटलिस्ट डज नॉट अफेक्ट. ठीक आहे, काय लिहिते बघा मी, कॅटलिस्ट डज नॉट अफेक्ट द पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे, कॅटलिस्ट इक्विलिब्रियम पोझिशनला अफेक्ट करत नाही. ठीक आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला अफेक्ट करत नाही म्हणजे काय, कन्सिडर करू आपण ही रिॲक्शन आहे, N2 + thrice H2 gives twice NH3. तर ही जी रिॲक्शन ही मी सारखी घेते, म्हणजे ही मला आवडती, अशातला भाग नाही आहे, समजायला सोपं जातं म्हणून मी ही रिॲक्शन घेते. तर आणि ही रिव्हर्सिबल आहे मुळात, तर ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली आपल्याला इक्विलिब्रियम काय होणार बघायला मिळणार आहे. आणि सोप्या होतात गोष्टी, सोप्या पद्धतीच्या रिॲक्शन घेतल्या की. म्हणून कन्सिडर करा ही रिॲक्शन आपली आहे फॉरवर्ड, ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन, आणि बॅक कन्व्हर्जन ही बॅकवर्ड किंवा रिव्हर्स रिॲक्शन आहे, कन्सिडर करू. ओके, आता जर आपण आता ही समजा रिॲक्शन चालू केली, रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम कंडिशन आली, म्हणजेच काय, या दोघांचं ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन होते आणि याचं या दोघांमध्ये कन्व्हर्जन सायमल्टेनियसली व्हायला स्टार्ट झालेलं आहे, इक्विलिब्रियम आलेला आहे. आणि अशा वेळेला जर मी कॅटलिस्ट ॲड केला रिॲक्शनमध्ये, तर कॅटलिस्ट फॉरवर्डचा रेट वाढवणार की बॅकवर्डचा रेट वाढवणार, तर कॅटलिस्ट जो असतो हा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा जो रेट आहे हा सेम एक्सटेंटमध्ये इन्क्रीज करतो. सेम एक्सटेंटचा अर्थ काय, प्रमाण, सारख्याच प्रमाणामध्ये फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट वाढल्यामुळं फॉरवर्ड रिॲक्शन ज्या स्पीडनी होणार आहे तेवढ्याच स्पीडनी बॅकवर्ड रिॲक्शन पण होणार. मग इक्विलिब्रियम पोझिशन चेंज होणार का, नो, देर इज नो एनी इफेक्ट ऑन द पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम बाय द ॲडिशन ऑफ कॅटलिस्ट. VIMP थिंग आहे. ठीक आहे, नाव देन व्हॉट इज द यूज ऑफ कॅटलिस्ट. तर कॅटलिस्ट काम काय करतो, समजा या रिॲक्शनमध्ये जर इक्विलिब्रियम कंडिशन आफ्टर 1 hour येत असेल, कन्सिडर करा 1 तास झाल्यानंतर इक्विलिब्रियम पोझिशन अटेन झाली, म्हणजे यांचं कन्व्हर्जन ह्यात आणि ह्याचं कन्व्हर्जन ह्यात आफ्टर 1 hour व्हायला स्टार्ट होत असेल, तर ड्यू टू द ॲडिशन ऑफ कॅटलिस्ट इक्विलिब्रियम लवकर अटेन व्हायला मदत होते. म्हणजे जर रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम 1 तासानंतर येत असेल तर ड्यू टू द ॲडिशन ऑफ कॅटलिस्ट कदाचित 30 minutesमध्ये आपल्याला रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम कंडिशन ऑब्झर्व होऊ शकते, कारण रिॲक्शन्सचा रेट काय झालेला असतो, फॉरवर्ड बॅकवर्डचा इन्क्रीज झालेला असतो. म्हणजे फॉरवर्ड जर फास्ट व्हायला सुरू झाली तर आपोआप कॉन्सन्ट्रेशन इकडे वाढणार आहे आणि त्यामुळे बॅकवर्ड रिॲक्शन पण लवकर काय होणार, स्टार्ट होणार. याचा अर्थ जर इक्विलिब्रियम वेळाने येणार असेल तर इक्विलिब्रियम ड्यू टू द ॲडिशन ऑफ कॅटलिस्ट लवकर अचीव होतो. ठीक आहे, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ कॅटलिस्ट. ओके, नाव वी आर गोइंग टू डिस्कस द
लास्टवाला पॉईंट, 6th पॉईंट, दॅट इज द चेंजेस इन, आपली जी इक्विलिब्रियम पोझिशन आहे चेंज कशामुळे होते, द चेंज इन इक्विलिब्रियम can be observed by change in concentration of any reactant or product. ठीक आहे, रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण चेंज केला तर इक्विलिब्रियम पोझिशन चेंज होते. जर आपण इक्विलिब्रियमला असताना टेम्परेचर चेंज केलं तरी इक्विलिब्रियम पोझिशन चेंज होते. जर रिॲक्शनमध्ये प्रेशर, ठीक आहे, समजा गॅसेस प्रेझेंट असतील आणि त्यांचं प्रेशर किंवा व्हॉल्यूम जर चेंज केला तरी सुद्धा इक्विलिब्रियम पोझिशन चेंज होते. आणि ती कशा पद्धतीनं चेंज होत असते हे आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. आय होप यू आर गेटिंग द कॉन्सेप्ट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम. आपण ग्राफ काही डिस्कस केलेले आहेत आणि ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक डिस्कस केलेल्या आहेत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. इथं आपण बघितलं की कॉन्सन्ट्रेशन नेहमीच इक्वल नसतं, जे काही पण असतं ते कॉन्स्टंट राहतं आणि जर इक्वल होत असेल तर इट विल बी जस्ट अ को इन्सिडेंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट रिगार्डिंग आपण ग्राफ बघितलेले आहेत आणि आपण एक ग्राफ बघितला ज्याच्यामध्ये रेट ऑफ फॉरवर्ड अँड रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन विल बी इक्वल. हा ग्राफ मात्र असाच असला पाहिजे. ह्या ठिकाणी आपण रेट ऑफ फॉरवर्डसाठी अशा पद्धतीचा ग्राफ कन्सिडर करू शकत नाही, तो रेट हा इक्वलच असावा लागतो. ओके, सो ह्या लेक्चरमध्ये पण मी काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं लिहिताना मी मेसी लिहिते, आय नो दॅट, बट आय कॅन्ट हेल्प इट. फास्ट तुम्हाला काही कॉन्सेप्ट समजावून सांगण्यासाठी मी ह्या गोष्टी फास्ट लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. पण तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील आणि आणखीन काही शंका असतील, काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. अपकमिंग लेक्चर्समध्ये आपण रिगार्डिंग केमिकल इक्विलिब्रियम आणखीन काही महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स डिस्कस करणार. देन वी आर गोइंग टू स्टार्ट आयनिक इक्विलिब्रियम. थँक्यू व्हेरी मच.